भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जयकुमार गोरे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी विशेष ऐकलं नव्हतं, मात्र शरद पवार यांच्यावर टीका केली की दिल्लीतील नेते खुश होतात, म्हणूनच गोरे शरद पवार यांना निशाणा बनवत असल्याचं आता मिर्झा यांनी म्हटलेलं आहे। देशातमध्येच मुस्लिम समाजाच्या सगळ्या बंधू भगिनींनी, खास करून भगिनींनी भारतीय जनता पक्षाला, मोदीजींना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतलेली आहे। बिहारच्या निवडणुका झाल्या, आपण बघितलं, बहुतांश मुस्लिम भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले। आज आम्ही बघतोय अनेक मुस्लिम बांधव भगिनींचा भारतीय जनता पक्षाकडे चिन्हावर उमेदवारी मागतायत येऊन, आणि बदललेली परिस्थिती बघताय। त्यांनाही माहिती आहे देश भारतीय जनता पक्षासोबतच सुरक्षित आहे। शरद पवार साहेबांवर टीका करण्याचा जे प्रयत्न महाराष्ट्रात भाजपचे नेते करतायत ते दिल्लीतील मोगॅम्बोंना खुश करण्याकरिता करत आहेत। याआधी जयकुमार गोरे यांचं नाव कोणीही ऐकलेलं नव्हता। महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांवर टीका केल्यानंतरच प्रसिद्धी मिळते, भाजपच्या नेत्यांना हे माहित आहे, आणि दिल्लीतून आवाज येते मोगॅम्बो खुश व्हा, म्हणून त्या मोगॅम्बोंना खुश करण्याकरिता हे केविलवाणे प्रयत्न जे भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत ते महाराष्ट्राची जनता हाणून पाडेल असे आमचं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।